मंडळी, मराठवाड्यातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक शहर म्हणजे जालना. जालना सोने का पालना अशी मराठवाड्यात म्हण आहे. पण तरी सुद्धा या शहराला अनेक समस्यांनी ग्रासलंय. नगरपालिकेचं महापालिकेत रूपांतर झालं असलं तरी स्थानिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडलेला नाही. महापालिकेचे महामुद्दे या आपल्या विशेष सत्रात आज आपण जालना शहरातील या समस्यांवर प्रकाशझोत टाकणार आहोत. पाहुयात एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट. जालना लोखंडी सळ्यांचे मोठमोठे कारखाने असलेले शहर, बियाणं उत्पादनाचं हब असलेलं शहर, मोठी व्यापारी पेठ असलेलं शहर, भव्य ड्रायपोर्ट, हे सगळं अभिमानानं मिरवणारं शहर. ही झाली एक बाजू. दुसऱ्या बाजूला समस्यांची यादी पाहिली तर 2-3 पानं भरतील. जालन्यात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले दिसतात. यामुळे दुर्गंधीसोबतच गंभीर आजार देखील होतात. मात्र त्यावर कुठलीही उपाययोजना होताना दिसत नाही. हे आयुक्त कशाचे? ह्यांचं किती काळ गेलेलं आहे इथं बघा ना तुम्ही. 3-3दा 4-4दा डेप्युटेशन कंटिन्युएशन व्हायला लागले. हे प्रशासनाचे आता मागील 10 वर्षात तर तुम्हाला जर ट्रॅक रेकॉर्ड काढलं नाही ह्या लोकांचं तर जालना एवढा लुटला गेलेला आहे की आम्हाला तर आश्चर्य वाटतं की बाबा आम्ही चंबलच्या लोकांपेक्षा हे डबल चंबलवाले लोक आहेत. जालन्यात सर्वात मोठी समस्या आहे ती पाण्याची. जालन्यात आजही 8 दिवसांनी एकदा पाणी येतं आणि जेव्हा येतं ते देखील स्वच्छ पाणी नसतं. जालन्याला जायकवाडी धरणातून पुरवठा होतो. 2024मध्ये तर पाऊस देखील चांगला झाला. धरण काठोकाठ भरलं. मात्र नियोजनाच्या अभावी अनेक वर्षांपासून 8 दिवसाआडच पाणी येत आहे. च्या भागामध्ये पण 8 दिवसाला 15 दिवसाला पाणी येतंय आणि ते बिना असं फेस सारा गढूळ पाणी येतं आणि ते बिन त्याचा टाईमच नाही. आता ह्या टायमाला पाणी सोडून ते माणूस असा नाही. कधी रातच्या सोडतो 9ला, कधी 10ला सोडतो, कधी सकाळी लगेच 6लाच लोक झोपात येते आणि असा फेस येऊ राहिला आणि गढूळ पिवळं जर पाणी येऊ राहिलं. आता ते म्हणले महानगरपालिका झाल्यानंतर तुम्हाला फिल्टर पाणी देऊ, बिस्लरी पाणी देऊ. पण आज किती दिवस झाले पाणीच यायचा पत्ता नाही. तर तुम्ही फिल्टर पाणी आणि आरोचं पाणी आम्हाला कधी देणार आहे? फक्त हे महानगरपालिका आश्वासन देते की तुम्हाला आम्ही स्वच्छ पाणी देऊ. आम्ही पाण्याची वाट बघून बघून तर एक तर बोरिंगला पण आता काय उन्हाळा लागायचा दिवस आहेत आणि पाण्याची स्तर पण कमी होत चाललाय. पाणी पुरवठा वाढवण्यासाठी अधिक निधीची गरज आहे असं महापालिका आयुक्त संतोष खांडेकर म्हणाले. निधी कमी पडण्याचं एक कारण हे देखील आहे की जालन्यात अधिकृत आणि अनधिकृत नळ कनेक्शनची संख्या जवळपास सारखीच आहे. म्हणजे अधिकृत नळ कनेक्शनची संख्या आहे 18,771 तर बेकायदेशीर नळ जोडण्यांची संख्या 20 ते 25 हजारांच्या घरात आहे. म्हणजेच अर्ध जालना पाणीपट्टी भरतच नाही. आजच्या तारखेला 7 दिवसावर पाणी देण्यासाठी आपल्याला 18 कोटी रुपये खर्च येतो. परंतु आपली जी वसुली आहे ती वसुली मात्र अत्यंत कमी आहे. म्हणजे साधारणपणे 5 कोटी आपण रेकॉर्डवर डिमांड पाठवतो आणि त्यातले 2 ते 2.5 कोटीच आपल्याकडे वसूल होतात. म्हणजे ज्यांचे लिगल आहेत त्यापैकी अर्धेच लोक आपल्याकडे पैसे भरतात. केवळ पाणीपट्टीच नाही तर मालमत्तांची थकबाकी देखील मोठी आहे. 422 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या जालना महापालिकेला केवळ मालमत्ता करामधून 120 कोटींचं येणं आहे. त्यासाठी पालिकेनं वसुली आणि जप्ती मोहीम देखील हाती घेतली आहे. अशा प्रकारे आतापर्यंत जवळजवळ 60 लाख आपले वसूल झालेले आहेत आणि आपली अपेक्षा आहे की यावेळी 120 कोटीपैकी आम्ही टार्गेट ठेवलेले आहे की 100 कोटी तरी वसूल झाली पाहिजे. बऱ्याच प्रॉपर्टीला अजून टॅक्स लावलेला नाही आहे, त्यामुळे नवीन असेसमेंट पण आपण करतो. कारण जवळजवळ 70,000 तरी प्रॉपर्टी आपल्या महापालिकेच्या आहेत की ज्यांना टॅक्स लावलेला आहे. जालना महानगरपालिकेवरती वर्चस्व राखण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री भाजप नेते रावसाहेब दानवे तथा शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल या तिघांमध्ये नेहमीच स्पर्धा लागलेली पाहायला मिळत असते. अनेक वेळा मूलभूत सुविधांपासून दूर राहण्यासाठी हे यांचं राजकारण देखील कारणीभूत असल्याची तक्रार केली जाते. समस्यांचा डोंगर असूनही राजकारणी मात्र श्रेयवाद आणि दोष देण्यातच धन्यता मानतायत. चोराच्या उलट्या बोंबा त्यांच्याच कार्यकाळामध्ये टॅक्स वाढला. त्यांची मिसेस संगीता गोरंट्याल ह्या अध्यक्ष असताना टॅक्स वाढलेला आहे.
आम्ही एक पैसा टॅक्स वाढला नाही. आता ते काय म्हणतात आम्ही टॅक्स वाढवला. अरे आम्ही राजीनामा देऊन टाकेल. जर आता अलीकडच्या काळामध्ये टॅक्स वाढला असेल तर राजीनामा देऊन टाकेल माझ्या आमदारकीचा. आज तुम्ही बघा कचऱ्याचं टेंडर आहे का, झालं का नाही झालं. अनेक वर्ष झाले कचऱ्याचे टेंडर प्रलंबित आहे. 100 कामाला माणसं असतात, कामाला 10 माणसं राहतात आणि कचरा पडलेला राहतो शहरामध्ये. कोणी कचरा न्यायला येत नाही. धूळ तेवढीच आहे, कचरा तेवढाच आहे आणि ते आमचं फेल्युअर आहे. कोणी लोकप्रतिनिधी असो, कोणतंही सरकार असो, जनतेला सेवा देतो आपण, त्याचं ते फेल्युअर असं मी मानतो. येत्या काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. त्याआधी जर किमान पाण्याचा प्रश्न सोडवला तर ठीक, नाहीतर जनता या राजकारण्यांना मतांबाबत कोरडं ठेवेल यात शंका नाही. रवींद्र मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.